प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरातील गांधी मैदान येथील प्रगत विद्यालयात शैक्षणिक व्यवस्थेला काळीमा, परीक्षा शुल्क घेऊन फॉर्मच नाही भरला। 5 ते 6 विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक, परीक्षा फॉर्म न भरताच शुल्क घेतल्याचा आरोप, पालकांच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांची कारवाई। अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालयातील 12वी बोर्ड परीक्षेच्या शुल्काचा अपहार करून विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केल्याप्रकरणी विद्यालयातील क्लार्क लुहान लक्ष्मण पहिलाज रॉय राहणार सुडकेमळा याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याबाबत सर्जेपुरा येथील अमोल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित क्लार्कने 12वी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम स्वीकारली होती। मात्र शुल्क घेतल्यानंतरही त्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले नसल्याचे समोर आले आहे। आज सोमवारी 16 जून रोजी अमोल गायकवाड यांचा मुलगा हॉल तिकीट घेण्यासाठी विद्यालयात गेला असता त्याला हॉल तिकीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। चौकशी केल्यानंतर त्याचा परीक्षा फॉर्मच भरलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले। यानंतर आणखी 4 ते 5 विद्यार्थ्यांचीही याच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले। या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे। फसवणुकीची माहिती मिळताच विद्यार्थी आणि पालकांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर संबंधित क्लार्क विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।